तर मित्रांनो 10वी पासवर रिझर्व्ह बँकेमध्ये ऑफिस अटेंडंटच्या 572 जागा निघालेल्या आहेत. शैक्षणिक पात्रता 10वी बरोबरच यांची एक अट अशी आहे की पदवीधर उच्च शैक्षणिक पात्र असलेला उमेदवार हा अर्ज करण्यास पात्र राहणार नाही. म्हणजे जे कॅन्डिडेट 10वी पास 12वी पास आणि ज्यांचं ग्रॅज्युएशन व्हायचं आहे ते कॅन्डिडेट हा अर्ज करण्यास पात्र राहणार आहे. तर आता आपण हा अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा काय ठेवलेली आहे, ऑनलाईन फी किती आणि अभ्यासक्रम काय आहे ते. तर हा अर्ज भरण्यासाठी वयोमर्यादा ठेवलेली 18 ते 25 वर्ष. एससी आणि एसटी कॅन्डिडेटना 5 वर्षांची सूट आहे आणि ओबीसी वाल्यांसाठी 3 वर्षांची सूट आहे. तर ऑनलाईन फी ठेवलेली आहे जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस वाल्यांसाठी 450 रुपये. एससी आणि एसटी कॅन्डिडेटना फी आहे 50 रुपये. तर तुम्हाला अर्ज भरता येणार आहे 15 जानेवारीपासून आणि शेवटची तारीख असणार आहे 4 फेब्रुवारी आणि परीक्षा होणार आहे 28 फेब्रुवारी आणि 1 मार्चला. ही डेट टेंटेटिव्ह आहे, यामध्ये फेरबदल होऊ शकते. तर आता आपण पाहूया ह्या परीक्षेचे स्वरूप काय असणार आहे ते. तर मित्रांनो, परीक्षा 2 टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात होणार आहे ऑनलाईन टेस्ट, ज्यामध्ये असणार आहे 4 विषय. पहिला आहे रिजनिंग, दुसरा आहे जनरल इंग्लिश, तिसरा आहे जनरल अवेअरनेस आणि चौथा आहे न्यूमेरिकल ॲबिलिटी. प्रत्येक विषयांचे प्रश्न असणार आहे 30 आणि प्रत्येक विषयांचे गुण असणार आहे 30. अशी 120 गुणांची परीक्षा होणार आहे आणि वेळ मिळणार आहे 90 मिनिट. त्यानंतर ऑनलाईन टेस्ट पास झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात होणार आहे एलपीटी म्हणजेच लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट. तर या जाहिरातीची अधिक माहिती या खाली दिलेल्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही पाहू शकता. तर भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये.